खरं म्हणजे माठातलं थंडगार पाणी ना खूपच छान लागतं. आजी, आपण तुमच्यासाठी घरी एक माठ आणू. हा, कशाला? तू आहेस ना? या सुभाष, तुम्ही बसा ना, उभे कशाला? बस ग. ओ, बॅग कशाला खाली ठेवली? काय झालं? अहो, 1.25 लाखाची बॅग आहे, ओरिजिनल लेदर. खाली ठेवली तर खराब होईल ना. काय किती बॅग्स आहेत आपल्या? नाही असू सॉरी ठीक नाही आहो, इथे ठेवा. ठीक आहे, ठीक आहे, असू दे, असू दे. बस. असू दे. पमाताई, जरा थंड पाणी मागवता का? माठ आहे ना तुमच्याकडे? माठातल्या पाण्याचा गारवा वेगळाच असतो नाही? बाय ए बाय, पाणी आण ना. हाय. नाही, मला नको. काका तुम्ही बसा इथे, मी एक फोन करतो, अर्जंट आहे. माठातलं थंडगार पाणी प्यायल्यावर अशी तहान भागल्यासारखं वाटतं. मी आलीच. ग. लाजली वाटतं. हो. कुठल्या रस्त्यावर? नाही म्हणजे कुठल्या रस्त्यावर BST धावते तुमची? हा असं रूट्स ठरलेले असतात. सगळ्या मुंबईवर जातो. बाप रे, या उकाड्यामध्ये मुंबईभर फिरता तुम्ही त्या बस मधनं? दमायला होत असेल ना? कष्टाचा जॉब आहे. BST मध्ये त्या बस मध्ये बसायला तरी मिळतं का तुम्हाला? हा मिळतं ना, पण मी नाही बसत, दिवसभर उभाच असतो. चांगलंय. आणि सॅलरी वगैरे उत्तम उत्तम. पण काय ना मॅडम, पगारापेक्षा ना समाधान महत्वाचं आहे. आणि तुम्हाला सांगतो, बेस्ट सारखं वाहन नाही बरं का. हा, नाही तर तुम्हाला आठवतं की नाही मला माहित नाहीये, पण 1993 ला बॉम्बस्फोट झाला होता बघा. तेव्हा आपली ही मुंबईची बेस्ट आहे ना, युद्धावर गेलेल्या सैनिकासारखी रडली बरं का. हा, कुठं तिकीट बिकीट कुणाला विचारलं नाही, काही नाही. रस्त्यावर माणूस दिसला की बसमध्ये बसवायचं. आणि आमची सोसायटी निघाली बेस्ट. 2005 ला पूर आलेला, तेव्हा कित्येक माणसांनी आमच्या बसमध्ये 2-2 रात्री काढलेल्या. काय आम्ही फक्त नोकरी नाही करतो, आमच्यामुळे मुंबई चालू असते. आता हे चाकरमानी, शाळेतले पोरं, बायका आमच्यामुळे सेफ आहेत ना. काय ना, मुंबईची लाईफलाईन आहे बेस्ट म्हणजे. आणि त्याचा मला खूप अभिमान आहे बघा. खरंच कौतुक आहे तुमचं. नाही, भावना महत्वाच्या आहेतच हो. पण कसं आहे, जेव्हा आपल्याला घर सांभाळायचं असतं, चालवायचं असतं, तेव्हा भावना धावून नाही ना येत. त्याच्यासाठी पैसाच महत्वाचा असतो, हो की नाही? आणि हे आजकाल तुमच्या BST मध्ये संप बिंप पण खूप होता तो. तेव्हा कसं मॅनेज करता? होतं मॅनेज, करतो. आता एवढी वर्ष. नाही, बरोबरच आहे. आणि जोडीला असा साथीदार असल्यावर काही विचार. अच्छा, म्हणून परमिलाताई, तुम्ही तो केटरिंगचा व्यवसाय सुरू केलाय, घराला थोडा हातभार लागावं म्हणून. चांगला. आय एम सो प्राऊड ऑफ यू. एखादी स्त्री जेव्हा स्वतःहून एखादा बिझनेस सुरू करते ना, मला अत्यंत आनंद होतो. आय एम सो प्राऊड ऑफ यू. पण तुमचंही कष्टाचंच काम आहे हो. म्हणजे आता समोरच्याला छान छान जेवण करून खाऊ घालायचं म्हणजे सकाळपासून रात्रीपर्यंत राबावंच लागतं. आणि त्यातून परत रिटर्न्स काय? कुणाला स्वयंपाक आवडला नाही, वेळेत पोहोचला नाही, काही मिठाचा खडा जास्त झाला तर लोक शिव्या शापच देणार. म्हणजे पुन्हा आपल्या कष्टाचं तेवढं चीजच होत नाही. माझ्या हातचं ना खूप जण खातात आणि त्यांचं पोट भरतं.
आणि खूप समाधानही मिळतं. आता आपण काय मशीन नाही ना, माणसं आहेत आपण, आपल्याला भावना असतात. मग आपल्या आवडीचं काम असेल ना तर या भावना त्या कामात उतरतात आणि काम अजून चांगलं होतं. आणि खरं सांगू का, स्वामींची कृपा आहे हो आमच्यावर, ते आहेत पाठीशी, त्यामुळे कधी काय कमी नाही पडत. बाई स्वामींची कृपा आयुष्यभर राहू दे तुमच्यावर. पण खरं सांगू का, शेवटी इतके खर्च आहेतच हो आपल्याला. आताच बघा ना, लग्नाचा एवढा खर्च केलात, त्यानंतर तुम्हाला हार्ट अटॅक, हॉस्पिटलचा खर्च झाला असेल. खर्च काय सांगून येतात का? तेव्हा कसं मॅनेज करता, आहे की नाही आकाश? तुमच्याकडे मायक्रोवेव्ह आहे का? नाही. मी सांगू का तुम्हाला, खरं तर घेऊन टाका एखादा. या तुमच्या केटरिंगसाठी इतका उत्तम आहे ना, आणि तुमचे कष्टही कमी होतील. खरंच. या मुली ऑफिसमध्ये गेल्या, लग्न करून आमच्याकडे आली, शाळेत गेली, काय करणार? 2-4 माणसं ठेवा जोडीला, काय जरा मदत होते हो. आणि त्यात तुमची तब्येत अशी आता 19-20 आहे. मार्केटमध्ये तुम्हीच जाऊन ती भाजी बिजी सगळं आणता का? सगळं काय प्रमेला ताई, अहो आत्ता हार्ट अटॅक येऊन गेला ना तुम्हाला. तेजस्विनी, अहो पमाताई, जेवायला काय केलंय आज? आम्ही घरात आल्यापासून आहे ना, असला मस्त घमघमाट सुटलाय ना स्वयंपाकाचा, मन अगदी चाळवून गेलंय माझं. तर आपण गप्पा नंतर मारूया, आधी जेवण करून घेऊया. लगेच वाढते आजी. हो, आलेच. मावशी मी पण येते मदतीला. चल चल, ताट घे हा तू. चल. बस आजी. अरे वा 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 पमाताई, खूप सुंदर केलंय सगळं तुम्ही. मला अगदी आमच्या जुन्या घरची आठवण झाली बघा. आमच्याकडे आहे ना, प्रत्येक सणाला सगळं अगदी असंच असायचं. खूपच छान वाटलं बघा. हो छान आहे. आई आपण खाली बसून जेवायचं म्हणजे अरे सवय कुठे राहिली आता, इतक्या वर्षात डायनिंग टेबलवर बसून जेवतो आपण. अगं बसून तर बघ, आधी आपण खाली बसूनच जेवायचो ना ग. मी बसू शकते कितीही वेळ, कारण माझी हाडं अजून शाबूत आहेत. तू बसून तर दाखव, 10 मिनिटं तरी बसून दाखव. आजी, काय आजी, तुला जमतं? तू तर बसून दाखव. एवढं छान जेवण असल्यानंतर कोण नाही बसणार खाली? हे बघा, बसतेच. काकी, खरंच खूप मस्त अरेंजमेंट. गॉश, काय फालतूपणा लावलाय हा. इडियट्स आहेत हे सगळे. मी तर वेट करते की तेजू मम्मा धमाका कधी करणार आहे. वेट अ मिनिट, ती खरंच धमाका करणार आहे की मला उगाच सांगितलंय तिने?